महादेवाच्या चरण स्पर्शांनी पावन झालेली भूमी, ज्या सह्याद्रीने परशुरामाच्या पाऊलखुणा स्वतःच्या हृदयावर कोरल्या, ज्या सह्याद्रीने ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकल्या, ज्या सह्याद्रीने स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांच्या पराक्रमाचे धाडसाचे यज्ञ पाहिले, त्या सह्याद्रीच्या कडे कपारीतून एका दैत्याचा चित्कार घुमायला लागला. आदिलशहाच्या दरबारातून आलेल्या त्या दैत्याचं नाव होतं बेहलोल खान. धूर्त, कपटी, वादळ, पाऊस आणि मराठा यांना न जुमानणारा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा खात्मा करण्याचा विडा ज्यांनी उचलला तो बेहलोल खान सह्याद्रीवर चालून आला. पण छत्रपती शिवाजी महाराजांना बेहलोलची चिंताच नव्हती, कारण त्यांच्याकडे असे वाघ होते ज्यांची डरकाळी ऐकून सह्याद्रीचा कडा अभिमानानं ताठ व्हायचा आणि शत्रूचा कडा तुटून पडायचा. त्या वाघांच्या नसानसात रक्ताच्या जागी त्यांच्या दैवताचं नाव वाहत होतं. त्यांचं दैवत होतं छत्रपती शिवाजी महाराज. त्या वाघांचा श्वास होता छत्रपती शिवाजी महाराज, त्या वाघांचा धर्म होता छत्रपती शिवाजी महाराज, त्या वाघांचं गोत्र होतं छत्रपती शिवाजी महाराज. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या वाघांची आहे, त्या 7 वाघांची आहे. माझ्या बाच्या मरणाचा सूड उगवायचाय मला. आता ध्यास एकच, छत्रपतींना स्वराज्य मिळवून द्यायचं. आजवर ऐकलीये ना तुम्ही माझ्या ढोलकीची थाप? आता जिवाजीची तलवार कापून काढल बेहलोल नावाचा साप. शिवराय भेटले आणि चमत्कार झाला रे. शिवराय भेटले आणि चमत्कार झाला तुळजाने आजवर स्वराज्यासाठी लढणारी माणसं अडवली, पण आज तुळजा स्वराज्यासाठी आपला जीव बी देणार, कारण छत्रपती आमचं दैवत आहे.
जो कोणी टाकेल आमच्या दैवतावर वाकडी नजर, यो तुळजा खोदत त्याची कबर.